स्पर्धेच्या माध्यमातून हा बॉल जो तुम्हाला शो केला जातोय, ज्यावर चाफेवाडी चषक असं प्रिंट केलं गेलंय, या स्पर्धेकरता हा स्पेशल बॉल बनवला गेलाय। अगदी चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा नटवली जाते। सर्वतोपरी परिपक्व करण्याचा प्रयत्न या स्पर्धेला जरूर केला गेलाय। दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये, दोन प्रारंभिक ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतात। पहिला चेंडू टाकण्याआधी तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये येणं बंधनकारक आहे। तो जर पोहोचला नाही तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। या गोष्टीची नोंद ठेवा। ज्याही टीम आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत प्रत्येक टीम या गोष्टीची नोंद ठेवा। पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे तो आमच्या समालोचक कक्षामध्ये पोहोचणं गरजेचं आहे। विनंती करतो आपल्याला त्याकरता की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचवा। क्षेत्ररक्षण इथे सज्वर असताना पाहायला मिळते। अगदी हे मैदान जर आपण पाहिलं तर डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान आहे आणि याच दऱ्याखोऱ्यांमध्ये डोंगर माथ्यावरनं फिरत असताना माझ्या राजाने हे हिंदवी स्वराज्य उभं केलं। अगदी त्या स्वराज्याची आठवण करून देणारं हे एक दृश्य या मैदानावर तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे। खूप चांगल्या पद्धतीचं हे मैदान तुम्ही पाहताय। चाफेवाडी चषक ज्या मैदानावर खेळवलं जातं, नेहमीच खूप चांगल्या स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात। त्याच मैदानावर ही स्पर्धा इथे रंग भरत असताना मॅचला सुरुवात होणार आहे। पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय। स्पर्धेचा पहिला दिवस, सकाळचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील पहिली मॅच इथे रंगण्याकरता सज्ज होती। स्ट्रायकर एंड कडे फलंदाज शेखर, नॉन स्ट्राइक एंड कडे फलंदाज प्रज्वल। मॅचला इथे सुरुवात होत असताना तुम्हाला पाहायला मिळते चाफेवाडी चषक 2024 चा पहिला सामना इथे रंगण्याकरता सज्ज होतोय। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 लेट्स प्ले। सुरुवात होती या स्पर्धेची। पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चांगला फटका आहे। इथे मात्र 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळलं गेलंय। क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा या सहजतेने कंप्लीट। दोन धावा या धावफलकावर आहेत। पुढचा बॉल, यावेळेचा हा बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती। पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका। इथे मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली। बॉलला स्टॉप केलं गेलं। क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं। हा गोलंदाज तोपर्यंत पूर्णत्वाला येऊ शकत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्याला हवी तशी आणि योग्य ती साथ देत नाही। इथे जर आपण पाहिलं तर योग्य साथ मिळते गोलंदाजाला। साथ ही खूप महत्वाची असतात। आजचा दिवस ज्या माझ्या राजाची जयंती आहे त्याला मिळालेल्या त्या मुठभर मावळ्यांची साथ आणि राजाला मिळालेल्या मुठभर मावळ्यांच्या साथीमुळेच हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। क्रिकेटचा खेळ तसाच आहे ना, जिथे मैदानामध्ये ज्या गोलंदाजाला 11 उर्वरित 10 खेळाडूंची जर साथ मिळाली तर मग तो परिपक्व होतो।
तो खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करू शकतो. अगदी ते क्रिकेटच्या मैदानातही पाहायला मिळतं. यावेळेस जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, एकच्या मदतीनं धावसंख्या इथे वाढत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 5 वर. या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस 5 धावा राफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शेष. इथे आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं, थोडासा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉल मध्ये संपर्क नाही. आय साईड थोडीशी डळमळीत झाली आणि त्याच कारण टॉस झालेला बॉल यावेळेस बॉडीला ब्रश करतोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर 4 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस 5 धावा राफलकावर आहेत. षटकातील 2 चेंडू या ओव्हर नंबर 1 मधल्या. इथे मात्र उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. हवाई फायर, हाय अँड हँडसम बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. झाला रे झाला आनंद झाला, गाजा वाजाओ तो झाला. झाला रे झाला आनंद झाला, गाजा वाजाओ तो झाला. या शिवनेरीवर शिवावतारी शिवबा जन्माला. या शिवनेरीवर शिवावतारी शिवबा जन्माला. सकाळचं पहिलं सत्र, पहिल्या सत्रामधलं ही वेलकम सिक्सर आपल्याला इथे जरूर पाहायला मिळाली. षटकार आलाय. ऑन साइडला फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. इथे 1 रन मध्ये समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. एखेरीस 12 धावा राफलकावर आहेत. या श्रीकृष्ण चाफेवाडी चषकच्या निमित्तानं आपल्या समवेत विद्यमान सरपंच मॅडम आपल्या समवेत इथे जॉईंट होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तसंच विद्यमान उपसरपंच साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य अनिलजी किनी इथे उपस्थित झालेत. आपलंही हार्दिक स्वागत. आणि तसंच सर्व आमच्या महिला भगिनी इथपर्यंत येत आहेत. त्या सर्व महिला भगिनींचंही आम्ही या चाफेवाडी चषकच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो आपण सन्मानपूर्वक या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. दुसरं षटक प्रगतीपथावर येत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आपल्या मुख्य मंचावर विराजमान या उद्घाटन समारंभाकरता आपल्यासोबत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय श्री कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये रोख या स्पर्धेकरता येत आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. तसंच आपल्या समवेत सन्माननीय आनंदजी बरबोज साहेब इथे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र हा बॉल इनसाइड आउट. व्हाट हिट. बॉलला फेकून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. षटकार 6. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. महाराष्ट्राच्या आपल्या समवेत सन्माननीय आनंददादा बरबोज इथे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्याकरता आलंय. सन्माननीय आनंददादा आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता जे काही मोलाची मदत, जे काही आर्थिक सहकार्य देत आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद. तदनंतर सन्माननीय दिनकर साहेब वाडाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. या सर्व दात्यांचा मनपूर्वक आभार की जे या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता हा मोलाचा हातभार लावतायत. ही मोलाची मदत या सर्वांच्या वतीने लाभतीय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर स्वॅगनं स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिला बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आपल्या समेत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय कामनीश दादा राऊत यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येत आहे. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. या सर्व दात्यांमुळेच स्पर्धा यशस्वी होतात. कारण स्पर्धेला यशस्वी करण्याकरता हा सर्व मोठा डोलारा उभा करण्याकरता या दात्यांची गरज ही
आतोनात असते आणि इथे जर आपण पाहिलं तर या सर्वांनी जी मोलाचं मदत केली या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता त्याबद्दल या सर्वांचाच मनपूर्वक आभार. यानंतर आपण मुख्य मंचावर मनीष पाटील आपल्यासोबत जॉईंट होतील, तिथे सन्मान आणि सत्कार केला जाईल. चला या ठिकाणी आपण विशेष सन्मान घेणार आहोत सन्माननीय चंदूलाल घरत साहेबांचा. विनंती करतोय दत्तात्रय पाटील साहेबांना की आपण सन्माननीय चंदूलाल घरत साहेब कार्याध्यक्ष अग्रसेना महाराष्ट्र राज्य यांचा विशेष सन्मान आपण या निमित्त करायचा आहे. सन्माननीय दिनकर वाडन साहेब यांची देखील नेहमीच मदतीची साथ या स्पर्धेला लाभलेली आहे. रोख रक्कम 20,000 रुपये त्यांच्या वतीनं. हा एक प्रेम आहे या स्पर्धेवरचं, हे प्रेम आहे श्रीकृष्ण मंडळावरचं, हे प्रेम आहे आपल्या संबंधाचं जे ते नेहमीच टिकून ठेवताना पाहायला मिळालेले आहेत. तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला मी सन्माननीय चंदूलाल घरत साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. कार्याध्यक्ष अग्रसेना महाराष्ट्र राज्य यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत आयोजक मंडळींच्या शुभ हस्ते. चंदूलाल घरत साहेबांचा आपण विशेष सन्मान व्यासपीठावर करतात. शशिकांत घरत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय चंदूलाल घरत 27 कार्याध्यक्ष अग्रसेना महाराष्ट्र राज्य शिपाई शाह आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण सन्माननीय चंदूलाल घरत साहेबांचा सन्मान करणार आहोत. सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि व्यासपीठ नेहमीच सफाळे परिसरामध्ये गजबजलेलं असतं, कारण सर्व मान्यवर मंडळी विश्वास ठेवतात आयोजकांवर, विश्वास ठेवतात त्यांच्या स्पर्धेवर. एक चांगली स्पर्धा त्यांच्या वतीने नेहमीच भरवली जाते. एक पारदर्शक स्पर्धा नेहमीच आपण पाहतो कुठल्याही आयोजकांच्या वतीनं. त्यामुळे सफाई परिसरामध्ये नेहमीच तुम्हाला व्यासपीठ हे गजबजलेच पाहायला मिळेल पाहुण्यांच्या उपस्थितीनं. तर या ठिकाणी सन्माननीय चंदूलालजी घरत साहेब उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अग्रसेना महाराष्ट्र राज्य यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. शशिकांतजी घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय सन्माननीय चंदूलाल घरत साहेबांचा. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय चंदूलाल घरत साहेबांसाठी. कार्याध्यक्ष अग्रसेना महाराष्ट्र राज्य. अग्रसेनेला अजून वृद्धिंगत करण्यासाठी त्यांची मेहनत पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतोय आणि मोठ्या संख्येने आता तरुण देखील अग्रसेनेला जॉईन होत आहेत. ही संख्या वाढली पाहिजे. चला मेन अँगल DBN ला आपण व्यासपीठावर आपला अँगल घ्यायचा आहे प्लीज. त्यानंतर पुढे जाऊया आपण. दिनकर वाडन साहेब यांचा आपण विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. आपण स्कोर देखील अधूनमधून सांगूया. स्कोर झालेला आहे 30 धावा 30 रन्स. तर दशरथ घरत साहेब आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते. हा पुढचा सन्मान आपण पाहणार आहोत दिनकर वाडन साहेबांचा. सामाजिक कार्यकर्ते आणि खूप चांगले जुने मैत्री संबंध आयोजकांशी सन्माननीय दिनकर वाडन साहेबांचे आहेत आणि तेच संबंध जोपासताना नेहमीच मदतीची साथ त्यांच्या वतीने आयोजक मंडळ त्यांचं देखील टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सन्माननीय दिनकर वाडन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण या ठिकाणी प्रमोद पाटील सर आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पत्रकार उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण कृणालदादा पाटील यांचा विशेष सन्मान करणार आहोत. नेहमीच ज्यांच्या वतीनं तरुणांवरचा विश्वास आपण पाहतोय. अखंड भारत ही संकल्पना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांची मेहनत आहे. तसेच वेगवेगळी पदं ते भूषवताना तुम्हाला पाहायला मिळाले. सदस्य ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती पालघर माजी सदस्य, संचार मंत्रालय भारत सरकार, टेलिफोन सल्लागार समिती कल्याण सरकार ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा. तर कैलास घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय कुणालदादा सुरेश पाटील यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर पाहणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीचं हे व्यक्तिमत्व
या परिसरासाठी एक उदयोन्मुख भविष्यातील चेहरा म्हणून देखील आपण सन्माननीय कुणालदादांकडे पाहू शकतोय. तर कुणालदादा पाटील यांचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय कुणालदादा सुरेश पाटील यांच्यासाठी. चेहऱ्यावरचं त्यांचं स्मितहास्य पुढे खूप समाजासाठी काम करण्याची इच्छा दिसून येते. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना देऊया आपण खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सन्माननीय कामनीशदादा राऊत, पालघर तालुका युवक अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी, आपण यायचे पुढे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दादांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला मिळालेलं आहे. तर दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. आणि त्यांच्या वतीनं एक मूलभूत गरज मैदानाची म्हणजे पाणी व्यवस्थित पुरवलेलं आहे त्यांनी. म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी या स्पर्धेसाठी पुरवण्याचं काम सन्माननीय कामनीशदादा राऊत यांनी केलेलं आहे. आणि तसेच अजून एक मदत म्हणजेच रोखीनं 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलं. तर त्यांचं देखील टाळ्या वाजून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद कामनेश दादा. ही भावना खूप महत्वाची आहे की एक स्पर्धा डिक्लेअर, माझ्याकडून माहिती संदेश या ठिकाणी खूप जास्त सक्षम आहेत. लगेच त्या माहिती आमच्याकडे पोहोचतात दूरवरच्या सूत्रांनी. धन्यवाद दादा, आपलं मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतोय. ही सहकार्याची भावना नेहमीच तुमच्या वतीने पाहायला मिळते. आता उर्वरित सन्मान आपण थोड्या वेळानंतर करूया. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज अक्षयजी पांडव यांचा. धन्यवाद मनीष पाटील. सध्या ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या ओव्हर मधला आतापर्यंत 34 धावा धाफलकावर आहेत. चांगला बॉल आतल्या साईडने येत होता. तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हरची सांगायला झाली क्रमांक 2च्या 2 षटकांचा खेळ समाप्ती. एखेरीस धाफलकावर 34 धावा आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी काबिले तारीफ होत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 12च्या जवळपास रन्स आल्या होत्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स जोडल्या गेल्या. धाफलकावर 34 धावा. 4 षटकांची ही मॅच आहे. अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जी मुलाची मदत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता देत आहे, आपला बहुमोल वेळ आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकरता दिलात, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ज्या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 34 धावा दाफलकावर आहेत. नवीन गोलंदाज झालाय. गोलंदाजच्या ट्रॅकवर चिन्मय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. गोलंदाज चिन्मय समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना प्रज्वल तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 38 सर्कलला क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2 रन करता कॉल आहे. तर या ठिकाणी सन्माननीय अंजलीताई किणी उपस्थित आहेत. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत विरातन बुद्रुक, त्यांचा विशेष सन्मान आपण महिला भगिनींच्या शुभ हस्ते करणार आहोत. या सन्माननीय अंजलीताई किणी यांचा विशेष सन्मान आपण पाहणार आहोत. महिलांनी देखील समाजाचा परिसराचा विकास करण्यासाठी पुढे यायला हवं आणि तेच आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बघा ना, विद्यमान सरपंच अंजलीताई केणी यांच्या वतीने नेहमीच विकासाची कामं विरातन बुद्रुक या परिसरामध्ये केली जातात आणि त्यामुळे संपन्न असं गाव म्हणजेच विरातन बुद्रुक. तर आपण विनंती करतोय स्नेल दिदींना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते अंजलीताई केणी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत विरातन बुद्रुक यांचा सन्मान केला जातोय. तसेच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मोरेश्वर घर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या साहेब, आपण व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय मोरेश्वर घर साहेब यांची उपस्थिती वंदनीय आहे. तर व्यासपीठावर आपण सन्माननीय अंजलीताई किणी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत विरातन बुद्रुक यांचा सन्मान सर्व महिला भगिनींच्या शुभ हस्ते पाहत आहोत, त्यांच्या उपस्थितीत पाहत आहोत. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या या मुख्य मंचावर सन्माननीय अनिलजी केणी साहेब आहेत, ग्रामपंचायत सदस्य, ज्यांनी टेम्पोसाठी मदत केली या स्पर्धेकरता. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय अनिलजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत सदस्य. तर आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. अनिल केणी साहेब आपण या.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत विराथन बुद्रुक त्यांच्या वतीने आम्हाला सहकार्य मिळालेले आहे. टेम्पोची मदत आम्हाला त्यांनी दिलेली आहे. तर प्रत्येकाने काही ना काही दिलंय आणि जी भावना खूप महत्वाची आहे. देता आलं पाहिजे. तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने भावना प्रत्येक ग्रामस्थांची ग्रामपंचायत सदस्यांची आम्हाला पाहायला मिळालेली आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला आपण या ठिकाणी लगेच सन्मान करणार आहोत अनिल दादांचा. 6 दिवस सलग टेम्पोची व्यवस्था त्यांच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे. अनिल दादा तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करतोय. विदाऊट एनी कॉस्ट, एकही पैशाची त्या ठिकाणी मागणी न करता आपण ती सहकार्याची भावना जपलेली आहे त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. सन्माननीय सुभाष कदम साहेब आपण पुढे यायचं आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत विराथन बुद्रुक त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय सुभाषदादा कदम आणि आमचे जवळचे संबंध आहेत. आपण एकाच क्षेत्रामध्ये असताना अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय सुभाषजी कदम विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत विराथन बुद्रुक हा सन्मान आपण पाहणार आहोत. या लगेचचा कारण बघा पाहुण्यांचा वेळ महत्वाचा आहे. आम्हाला स्कोर अपडेट देखील द्यायचे आहेत. त्यामुळे प्लीज जसं मी कॉल देतोय आपण यायचंय पुढे. को- 39 धावा या धाफलकावर आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथावर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता यावेळेस येत असताना फलंदाज श्रीकांत ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे त्याला मैदानामध्ये वन डाऊनच्या स्वरूपानं बॅटिंग करण्याकरता धाडलं गेलं. सुरुवात जर आपण पाहिली शेखर अगदी लाजवाब. सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत श्रीधरजी म्हात्रे आपण देखील या ठिकाणी आलात. आपली देखील उपस्थिती मदनी आहे. तर त्यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. शशिकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते श्रीधरजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आपलं योगदान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल. त्यानंतर सन्माननीय सुमितजी परब आपण पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. प्रणय पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सुमितजी परब यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. पाण्याची व्यवस्था जी आम्हाला केलेली आहे त्याबद्दल आपण तुमचं विशेष आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रणयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा दादांचा सन्मान आपण पाहतोय. तरुण तडफदार त्यांच्या चेहऱ्यावर सहकार्याची भावना स्पष्टपणे झळकते. असं सहकार्य प्रत्येक वर्षी आपल्याकडून मिळेल अशी शाश्वती आम्हाला आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. सुरेश महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या सर्व महिला भगिनी आपण यायचं आहे. आपला देखील एक सामूहिक सत्कार सामूहिक सन्मान आम्ही करणार आहोत. जेव्हाही चेंडू हरवला जाईल तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. पहिली मॅच चालू आहे. बघा या ठिकाणी पैठणी साडी मिळणार आहे. कोण येते? या या सर्वांनी या प्लीज या. मी सुभाष महिला मंडळाचा विशेष सन्मान करणार आहोत. आमच्या सर्व चाफेवाडी चषकाच्या महिला भगिनींच्या वतीनं दरवर्षी आम्ही या महिलांना बघतो. गेल्या वर्षी मी म्हणालो होतो की लेडीज मॅच व्हायला पाहिजे. तयारी केली आहे का? चला या. त्यांचा आता आपण विशेष सन्मान करणार आहोत. स्वयंपाक घरची कामं सर्व उरकून या स्पर्धेला ते भेट देत आहेत आणि खरंच त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. या प्रसंगी सर्व महिला भगिनींचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. स्वागत करतोय. या स्पर्धेनिमित्त आपण या व्यासपीठाला 4 चांद लावलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. नेक्स्ट अपडेट अक्षयजी पांडव. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती 41 धाफलकावर प्रतिषटक 15 या सरासरीने 45 धावा. यानंतरची मॅच नंबर 2 तीही आपल्याला भेटीला येणार आहे. 4 ओव्हर नंतर या 2 टीम मध्ये नाणेफेक केली जाईल. हार्दिक किणी तिथे आपल्या सोबत नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट असतील. घाटीम हा संघ इन ऍक्शन असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये धानवी 11 चा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. घाटीम आणि धानवी 11 जोगाळे या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच रंगेल. सध्या षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येत आहे. 4थ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्रचारण केलं गेलंय. गोलंदाज कल्पेशच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेला आणि त्याच्या खांद्यावर पडलेला हा विश्वास त्याला कुठेतरी इथे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. कारण टीम थोडीशी स्ट्रगल मध्ये आहे.
आणि अडचणीच्या क्षणी जो निखरून येतो किंवा अडचणीच्या क्षणी जो टीमला तारतो ना तो स्टार बनतो, तो तारणहार बनतो. आणि इथे तारणहार भरण्याची एक संधी जरूर असेल गोलंदाज कल्पेशला, कारण 15च्या सरासरीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा धावा येतात तेव्हा ती योग्य सरासरी जरूर संबोधली जाते. 3 ओव्हरमध्ये 45 धावा या राफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 कल्पेशच्या हातामध्ये. स्ट्रायकर एन कडे यावेळेस बॅटिंग करत असताना प्रज्वल. यावेळेस मात्र बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा घेत असताना शॉट फाईन लेग मधून तिथे निघून गेलाय. मागे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं, रन जर आपण पाहिलं तर 9+ वाढत असताना भीमर बॉल आहे. एकंदर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 9+2 3 या आकड्यांना 48 वर. 15ची सरासरी आता ऑटोमॅटिकली वाढून ती 16 वर आली आहे, कारण 3 अतिरिक्त धावा या धावफलकावर सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण एकही बॉल झालेला नाही. या ओव्हर मधला फ्री हिटची संधी असेल. बॅटला खांद्याच्या मागे, बॉलला सीमारेषेच्या मागे नेण्याची संधी बॅटरला असेल. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केलं, अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं गेलं, रन मध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 49. बॅकलिपला खाली करत असताना चांगले स्ट्रोक प्ले करणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅकलिपला खाली करत असताना एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बेखौफ, बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग जी खूप गरजेची आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि ती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण इथे 4 ओव्हर, 5 ओव्हर, 6 ओव्हरच्या मॅचेस असतात, आणि त्यामध्ये जर तुम्ही बेखौफ बेधडक बॅटिंग केली नाही तर मग संकुचित धावफलकाबरोबर 100 मधनं 2 मॅच जिंकता येतात. 98% तुम्हाला पराभवाची चव हीच चाखावी लागते. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल मैदानाच्या आतमध्ये सध्या जरूर पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या 49 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे जज करते बॉलला. एक चांगला कॅच कॅरी केला जाईल, विकेट मिळेल. विकेट नंबर 2. दुसरा हादरा माघारी परतावा लागेल बॅटरला. फलंदाज श्रीकांत तंबूच्या असलेला परत. छाती ठोकून सांगते सन्माननीय सुभाषजी कदम साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. सन्माननीय सुभाषजी कदम, आपला मनपूर्वक धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक बॅटिंग करण्याकरता येत असताना ज्या सर्व महिला भगिनी या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या समवेत जॉईन झाल्या, सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण आपल्या कामामधनं सवड काढली आणि इथपर्यंत आलात. आपण या मंचाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं धन्यवाद. 3 चेंडूचा खेळ. 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा धावफलकावर आहेत. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिलजी किणी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. आणि 6 दिवस टेम्पोची व्यवस्था होती. यावेळेस मात्र चांगला बॉल, कटर कॉम्बिनेशन ते पाहायला मिळालं. बॉलला जर आपण पाहिलं तर त्यावर फिंगर रोल केले होते. बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला गुंगारा देणारा हा बॉल विकेट किपरच्या हाताचा वेध घेतोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 अंतिम षटक आहे या 4 ओव्हरच्या मॅच मधलं. इथे लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला हवा दिली आहे, बॉलला पाठवलंय. मस्तकावर दस्तक देत असताना मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सारं सांगतोय मी खरं खरं. आज सफाले शहराचा प्रणित चषक भरलाय 1 नंबर. आज सफाले नो डाऊट एक अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. चाफेवाडी चषकच्या माध्यमातून श्रीकृष्ण मंडळ यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. यावेळेस मात्र इनसाइड आउट, चांगला फटका आहे बिटवीन द गॅप. मात्र अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट तिथे जरूर पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटू दिली नाही. अंतिमच्या क्षणी तिथे बॉलला स्पर्श करत असताना स्टॉप केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्याने वाढत असताना 2 रन तिथे सेव्ह झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 ने. विजया करता येणारी 4 षटक, 24 बॉल, 58 धावसंख्येची गरज. कशा पद्धतीने 58 धावा उत्तरार्धामध्ये धावफलकावर लावल्या जातील
ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये हार्दिक आपल्यासोबत जोडण्याआधी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय अंजली किनी मॅडम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने येतं. सन्माननीय मोरेश्वरजी घरत साहेब चाफेवाडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येतं. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू हार्दिक. हॅलो चेक. हॅलो. चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन संघांमध्ये एका बाजूला दानवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला घाटीम. या दोन संघांमध्ये सामना असेल. आदरणीय कामनीशदादा राऊत साहेबांना विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. दानवी 11 संघाचं कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. घाटीम संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय सन्माननीय कामनीशदादा राऊत यांच्या शुभ असते. मात्र नक्कीच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसातला पहिला सामना एका बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विरातन कुर्ता आणि त्यांच्या अगेन्स्ट लव बॉईज डोंगरे या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम कामनीशदादा राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आजच्या दिवसामध्ये. एक सुंदर उद्योजक, एक चांगलं व्यक्तिमत्व. हॅलो. टॉस मात्र आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय कामनीशदादा राऊत त्यांच्या शुभ असते. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. एका बाजूला घाटीम आणि दानवी 11 या संघांमध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. घाटीम संघाचा कॉल आलाय, काटा आलाय. मी कामनीशदादांना विनंती करतोय आपण नक्कीच आदरणीय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. घाटीम संघ दानवी 11 संघ टॉस जिंकला पण आपला निर्णय असणार आहे. फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करत असताना 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा जो तुमचा मानस असेल? 40 ते 45. असा महत्वाचा बॉलिंग अटॅक, त्यामध्ये महत्वाचे 4 गोलंदाज. माझा भाऊ आहे, अमन आहे, मोइनुद्दीन आहे आणि एक आहे. आणि त्याचबरोबर आज प्लेइंग 11 मधून असा कोणता खेळाडू असणार आहे ज्याच्याकडून अशा अपेक्षा असतील? दुर्वेश. नक्कीच. आणि त्याचबरोबर या आयोजन नियोजनाबद्दल आपलं मत कसं व्यक्त कराल? छान आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. दानवी 11 संघ जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. आता मनाच्या विरुद्ध 4 षटकांमध्ये बॅटिंग आपल्याला करायची आहे. पहिल्या सामन्याचा आपण अनुभव नक्कीच घेतलाय, तर माइंड मध्ये टोटल काय असणार आहे? 60+. महत्वाचे असे 4 ते 5 फलंदाज ज्यांच्याकडून मोठ्या आशा अपेक्षा असतील. निकेत आहे, स्वप्नील आहे, दर्शन आहे, हार्दिक आहे. आणि त्याचबरोबर या आयोजन नियोजनाबद्दल आपलं मत कसं व्यक्त कराल? आयोजन खूप चांगलं आहे आणि नियोजन पण खूप चांगलं आहे. त्याचबरोबर असं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू आहे ज्याला तुम्ही आदर्श मानता? MS धोनी. MS धोनीला नक्कीच आदर्श मानतायत. दानवी 11 won the toss and elected to bowl first. Over to you कॉम्बॉक्स. तिथे मात्र नक्कीच आपल्यासोबत जोडले जातील. मनीष जी पाटील सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक, धन्यवाद अक्षय पांडव. चला आपण मॅच ऑन करतोय. सेकंड इनिंग स्टार्ट होते. टार्गेट सेट झालेले आहे ते म्हणजे जवळपास 58 धावांचं, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 15 धावा गोळा करायच्या आहेत. आणि पाहूया त्या गोळा केल्या जातील का. फलंदाजी करताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराजन खुर्द आणि या ठिकाणी लव बॉईज
डोंगरे संघाने फलंदाजी करताना खूप चांगला धावफलक सजवलेला आहे, ज्यामध्ये शेखरचं योगदान 27 धावांचं पाहायला मिळालं आणि प्रज्वलचं योगदान आपण 5 धावांचं पाहतोय. श्रीकांत यांच्या वतीनं 6 धावा मिळाल्या, म्हणजे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय शेखर यांच्या वतीनं. आणि पाहूया आता त्या धावांचा पाठला केला जाईल का. 2 बॅटर्स अनिकेत आणि आदित्य. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पहिल्या चेंडूवर ऑपॉर्च्युनिटी निर्माण केली होती गोलंदाज शेखर यांनी, पण विकेट किपरला जजमेंट घेता आला नाहीये. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप बिहाइंड द विकेट. एक संधी चालून आली होती पण त्या संधीवर आपलं नाव करू शकला नाही शेखर. येतोय डॉट. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत तयार. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ऑन साइडला, हुक करताना बॉल थेट उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चोख प्रतिउत्तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर येतोय षटकार. थँक्यू. 6 धावा धावफलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि तीच सुरुवात सोपी बनवण्याचा उद्देश अनिकेतचा पाहायला मिळाला. षटकार खेचून फुलवेंचा बॉल ऑपॉर्च्युनिटी बनते, पण या ठिकाणी या मैदानावर हवेचा झोत आहे, पण त्या ठिकाणी चांगलं जजमेंट पाहायला मिळत आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफला चोख प्रत्युत्तर गोलंदाजाचा फलंदाज. षटकार खेचल्यानंतर अनिकेत होतोय बाद. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं काय बरोबर, सार गावलं काय बरोबर. थँक्यू कुंदन दादा. धावसंख्या 6, गडी बाद 1. चेंडू हाताळलेले आहे 3. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर विकेट. आणि शेखर या पूर्ण सामन्यामध्ये 1 मॅन शो का आहे ते दर्शवते. फलंदाजी करताना त्यांचं योगदान, गोलंदाजी करताना चांगली सुरुवात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत नैनेश. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅटर. ऑफस्टमच्या बाहेरचा नियंत्रण चुकलेला हा चेंडू. ऑफस्टमच्या बाहेरच्या वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलची 1 धाव ऍड होईल. धाव फलकामध्ये धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर, कारण आता थांबण्याची संधी नाहीये फलंदाजांना. मोठ्या फटक्यासाठी जायचंय. पुन्हा एकदा पिचिंग मिस्टेक होते. जर तुमच्याकडे इनकटर आहे तर तुम्हाला देखील पिचिंगवर फोकस करणं अनिवार्य आहे. दोन्ही कटर्स गोलंदाज शेखर यांच्याकडे आहे, पण त्या कटरचा उपयोगच काय जर त्याच्यावर तुमचं नियंत्रण नसलं तर. नवीन बॉल आहे आणि त्याचमुळे अशा वेळेला बॉल ग्रिपिंग योग्य असणं आवश्यक असते चेंडूची हाताळणी करण्यासाठी. व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 आले. धावसंख्या पोहोचते 8 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 21 चेंडूत 50 धावांची गरज. कॅन बी, कॅनॉट बी, चॉईस इज योर्स, डिसिजन इज योर्स. पिचिंग पर्यंत पोहोचले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी केली. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचा प्रयत्न जरूर होता. इनफिल्ड क्लिअर करण्याच्या उद्देशाने बॅटचा फेस ओपन केला होता, पण कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. येतोय हा डॉट बॉल. वारंवार ऑफस्टमच्या पलीकडचा बॉलिंग पाथ मेंटेन केलेला आहे गोलंदाज शेखर यांनी, पण त्यावर देखील कुठेतरी बंधनं असतात. वारंवार तुम्ही ती गोष्ट कराल तर त्या गोष्टीचा भुर्दंड तुमच्यासोबत तुमच्या संघाला बसणार आहे. चांगली गोष्ट पाहायला मिळते की फलंदाजाला बॉल पासून दूर कसं ठेवता येईल, पण त्यावर नियंत्रण नव्हतं. बॅक ऑफ द हँड खूप चांगला पर्याय गोलंदाज शेखर यांनी वापरलेला आहे. रिस्क मोमेंट आहे, पामचा चांगला वापर करतायत. चेंडूचा रिलीज पॉइंट थोडासा उशिराने, हायाम ऍक्शन, त्यानंतर हलकासा लेग कटर धीम्या गतीचा पाहायला मिळालेला आहे गोलंदाज शेखर यांचा. येतोय हा डॉट बॉल. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल थेट वाराशी वार्तालाप करताना लँड होतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकाचा समारोप दमदार सिक्सर. मैतर सारे जीव की प्राण, चापेवाडीची आहे ओ शान. आज 9 सामने मला पूर्ण करायचे आहेत आणि सफाळे परिसरामध्ये 2 तास उशिरा सूर्यास्त होत नाही, राईट?
त्याच वेळेला सूर्यास्त होणार आहे. त्याचमुळे मी सर्व संघांना नम्र निवेदन करू इच्छितो, जितका कमी वेळ तुम्हाला डावाला घेता येईल तितका कमी वेळ घ्या, जेणेकरून आजचं वेळापत्रक आमंत्रित गटाचं व्यवस्थित पूर्ण आम्ही करू शकू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 15. ज्या गतीनं जायचं होतं त्या गतीनं जातोय तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ. 2 षटकार दोन्ही फलंदाजांच्या वतीने म्हणजे अनिकेत यांच्या वतीने एक आलाय आणि आता नैनेशच्या वतीने एक आलाय. स्ट्राईक एंडला आदित्य तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस बघा रिच मध्ये होता बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा ताकदीच्या जोरावर बॉलला उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक सिक्सर. एकापेक्षा एकही भारी भेटीला इंची पब्लिक सारे गावागावात त्यांना हो मान गावलं की गाती हो गुण. पहिल्या डावात जर धावा होऊ शकतात तर दुसऱ्या डावात धावा का होऊ शकत नाही. खरं तर हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे आणि दुपारच्या सत्रात तर फलंदाज वाहत्या गंगेमध्ये हात धुतात तेच पाहायला मिळालं. एकूण 3 षटकार आलेले आहेत. सिंगलवर विश्वास नाही, डबलवर विश्वास नाही, ट्रिपलवर नाही, चौकारावर नाही, फक्त षटकार आणि एक व्हाईट बॉल सुद्धा. या डावामध्ये एकंदरीत व्हाईट बॉलचा आढावा घेतला तर जवळपास 5 व्हाईट बॉल्स आतापर्यंत हाताळलेले आहेत गोलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते आता एकंदरीत 22 आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड. फलंदाजांनी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे, पण आता गोलंदाजांनी त्यांचं काम चांगलं केलं पाहिजे. इतका मोठा धावांचा डोंगर उभारून जर जिंकता आलं नाही तर ती विचार करण्यासारखी गोष्ट असणार आहे. क्षेत्ररक्षक चांगलं काम करतील पण क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यात बॉलच नाही आहेत, कारण 3 षटकार आलेत. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहिलेले आहेत या डावामध्ये. हवेचा झोत प्रचंड आहे या मैदानावर. धावसंख्या झालेली आहे 22. ऑन साइडला पुल केलंय आणि या डावातला हा 4था षटकार येतोय. फलंदाज आदित्यच्या वतीनं हा दुसरा येतोय. 6ची वाढ, धावसंख्या 28. गावागावात त्यांना हो मान गावलं की गाती हो गुणगान. म्हणून आहे पॉवरफुल सारंच करतोय पत्ता गुल. क्या बात आहे, काय फलंदाजी पाहायला मिळते फलंदाजांची. आदित्य यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 आलेले आहेत. धावसंख्या वेग पकडून पोहोचते आता 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 30 धावांची. धावसंख्येचा पाठलाग करताना खूप चांगले पर्याय वापरलेले आहेत. खरं तर आक्रमकतेचेच पर्याय फलंदाज वापरतायत हेच आतापर्यंत पाहायला मिळतंय. पंचांच्या उजवीकडून आता गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाज श्रीकांत घेत आहेत. श्रीकांत आता 13 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. यावेळेस बघा फोर्स केल्या बॉलला, बॉल जातोय थेट सीमारेषा पार आणि या डावातला येतोय हा 5वा षटकार. आदित्यच्या वतीनं 3रा षटकार. धावसंख्या पोहोचते आता 34 वर. काय वेगवान फलंदाजी पाहायला मिळते. हे तर आवश्यक असतं, घाबरून जाऊन चालत नाही. आपण धावांचा पाठलाग करू शकतोय तोच प्रयत्न असायला हवा. ऑनसाइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक क्षेत्ररक्षक 2 आहेत. दोघांनी चांगले प्रयत्न दर्शवलेले आहेत आणि हा पहिला ग्राउंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो या पूर्ण डावातला. एक पहिली सिंगल या पूर्ण डावातली आपण म्हणू शकतो. एका सिंगल धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 आकड्यावर. अजूनही काही संपलेलं नाहीये. टीम लव बॉयज डोंगरे संघासाठी विकेटचा शोध खूप आवश्यक होऊन बसलेला आहे, कारण पहिल्या षटकात एक विकेट आलाय तो म्हणजे अनिकेतचा. त्यानंतर फलंदाज सक्रिय झालेत या ठिकाणी. बघा 3 स्टंप्स मोकळ्या केल्या, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल स्टंपवर आदळतोय. क्लीन बॉल, फलंदाज बाद, दसरा धक्का बसतोय. लव बॉयज डोंगरे संघाकडून खूप चांगलं पुनरागमन पाहायला मिळते. फलंदाज चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दचा दुसरा बाद. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 35 धावा. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 23 धावांची. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून ऑन TVN लाईव्ह. आपण पाहतायत साफेवाडी चषक पहिला सामना आणि पहिला सामना रंगतदार होण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. कारण जेव्हापर्यंत आदित्य आणि नैनेश यांची भागीदारी वाढत होती, थोडंसं दडपण वाढत होतं गोलंदाजांवरचं आणि ते दडपण बाजूला सरण्याचं काम श्रीकांत यांनी केलेलं आहे. सुरुवात या दुसऱ्या षटकाची थोडीशी खर्चिक राहिली पण त्यानंतर तो विकेट येतोय जो महत्वाचा.
स्लॉक स्वीप करण्यासाठी पवित्र धारण केला होता फलंदाजाने, पण गती परिवर्तन चेंडूचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे तो हा डॉट बॉल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 58चा पाठलाग करता धावपळ धावा आहेत 35, आवश्यकता आहे 12 चेंडू 23 धावा. वेल बॉस 23 रन्स ऑन बोर्ड. भगवे वादळ आले घेऊन भगवा झेंडा. व्यासपीठावर सन्माननीय कुणालदादा पाटील उपस्थित आहेत श्रीकांत दादांची चर्चा करणारा. कुणाल दादा या ठिकाणी अखंड भारत या संकल्पनेवर खूप चांगलं काम करताना पाहायला मिळतं. प्रेक्षकांपर्यंत थोडीशी माहिती आपण देऊया की अखंड भारत म्हणजे ही संकल्पना काय आहे. सध्या भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश तसेच श्रीलंका, तिबेट, भूटान ही वेगवेगळी जी देश आहेत ते एकत्र म्हणजेच अखंड भारत आहे आणि तोच दृढ निश्चय कुणाल दादांनी घेतलाय की प्रत्येक जनमानसावर ते बिंबवायचं आहे आपल्याला. आणि नक्कीच आपण त्यांच्याकडे मायक्रोफोन देऊया कारण ही भावना खरं तर खूप महत्वाची आहे. आपण भारतीय आहोत आणि भारतीय असताना ती भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. कुणाल दादा. देशवाईज पाकिस्तान, नेपाळ, ब्रह्मदेश म्हणजे आजचा बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका हे आहेतच, नाही असं नाही. पण एक सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी अखंड भारताची संकल्पना मी एवढंच सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्थापनेला पुढे पेशव्यांनी जो अटकेपार झेंडा रोवला, जे आपण नेहमी बोलतो अटकेपार झेंडा, तो अटकेपार झेंडा म्हणजेच अखंड भारत. कारण तो अटकेपार झेंडा हा अफगाणिस्तानपर्यंत हिंदू साम्राज्याचा, हिंदवी स्वराज्याचा झेंडा पेशव्यांनी फडकावलेला आणि तिकडून जी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ जी अखंड भारताच्या स्वरूपात रोवली गेली तो म्हणजे अखंड भारत. तसेच 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 मूळ अखंड भारताची जी स्थापना झाली होती ही आपल्या आध्यात्मिक जगामध्ये जर आपल्या भारताच्या इतिहासावर आपण नजर टाकली तर श्रीकृष्णांनी जी महाभारत रचलं आणि महाभारतानंतर जो युधिष्ठिराला सम्राट घोषित केला त्याच्या आधी भारताची संकल्पना नव्हती. त्यावेळेला प्रत्येक एरिया, प्रत्येक राज्य ह्याचे एक वेगवेगळे राजे होते आणि ह्या राजांना एकत्र आणून एक सम्राट कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर घोषणा केली आणि तो सम्राट म्हणजे युधिष्ठिर होते. आणि ती जी घोषणा होती ते महाभारता थ्रू जे उभं राहिलं ती भूमी म्हणजे अखंड भारत. एवढं पावित्र्य आणि एवढं अध्यात्मक, अंगावर काटा येणारं असं आपल्या भारताचा इतिहास आहे आणि तो तरुणांपर्यंत जागा होणं अपेक्षित आहे की अखंड भारत काय आहे. सो सध्याचा भारत हा आपला देश आहेच, पण आपल्या भारताची सीमा ह्या ऍक्च्युअल मध्ये कुठल्या आहेत हे त्याच्या मागचं द्योतक आहे. धन्यवाद. म्हणूनच 14 ऑगस्ट हा अखंड भारत दिन म्हणून आपण साजरा करत आलेला आहोत. धन्यवाद कुणाल दादा, खूप चांगली माहिती आपण तरुणांपर्यंत, भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. चालू असा सामन्याच्या दिशेने वळूया. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच फक्त 35. आता मधल्या काळामध्ये 2 विकेट्स गेल्या, 1 डॉट आला. जिंकण्यासाठी अजून 23ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील एकंदरीत 9. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक 2 जजमेंट घेत आहेत पण क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावाचा षटकार. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 399 नंबर. धन्यवाद कुणाल दादा, आपण या स्पर्धेसाठी वेळ दिलेला आहे. नंतर देखील आपण यालाच ड्राईव्ह करायचं होतं. आउटसाइड एज बॉल पोहोचतो बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या पलीकडे पोहोचेल. थ्रो होईल बॅटिंग एंडला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एका सिंगल धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 42 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. सामना खूप चांगल्या पोझिशन मध्ये पोहोचलेला आहे. 7 चेंडू 16 धावा, 7 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही संघ जिंकण्याचे उमेदवार आहे आणि ती उमेदवारी कोण जाहीर करतोय, कोण दावेदारी पेश करतोय पाहूया. एका बाजूला ह्या षटकामध्ये खूप चांगलं पुनरागमन पाहायला मिळते ते म्हणजेच टीम लव बॉयज डोंगरेचं. गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतात आपल्या संघाची साथ देताना, गोलंदाजी करताना.
हो यावेळेस बॅटची टॉपेज बॉल जातोय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होईल तोपर्यंत एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहे. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळत आहेत विरातन खुर्दला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 44. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू 14 धावा. 6 balls and 14 runs required to win. जर स्कोर बरोबरीत नाहीये, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे जसं आपण तुम्हाला समजावून सांगितलेला हा पहिला सामना आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला मिळणार आहे. पंचांना वाटलं तर ते केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतील, लक्षात घ्यायचं आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. उद्यापासून सर्व सामने 6-6 षटकांचे होतील. आज आपण उद्घाटन थोडंसं उशिरा सुरू केलं, त्याचमुळे वेळ वाचवण्यासाठी आपण 4-4 षटकांचे सामने खेळवतो. आयोजकांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो प्रत्येक संघाची. 6 चेंडू आवश्यकता 14ची. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. करण येतील. करण शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतात. एका बाजूने आपण जर पाहिलं तर षटकार खेचणारे प्रत्येक फलंदाज बाद झालाय. फक्त कल्पेश यांच्या वतीनं एक षटकार आपण पाहिलेला आहे जो आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याचमुळे दोन्ही संघांना आपापल्या सामर्थ्यांचा शोध घेऊन आता खेळ करावा लागणार आहे. गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फलंदाज देखील त्याच संधीला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. शेवटच्या टप्प्यावर हरणं कोणाला मान्य नसेल, जिंकायचं आहे तोच उद्देश दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय. आणि पाहूया त्याच उद्देशावर कुठला संघ पहिली फेरी जिंकताना पाहायला मिळतोय. पहिली फेरी क्रॉस करून सेकंड फेरीमध्ये जायचंय आणि अजिंक्य राहायचंय अंतिम सामन्यापर्यंत, तरच तुम्हाला ती चमचमणारी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकता येणार. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, इतका वेळ आपल्याकडे नाहीये. 6 चेंडू आवश्यकता 14ची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कल्पेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला जतीन. 6 चेंडू 14. पहिलाच बॉल फोर्स केला. क्षेत्ररक्षक आहे. पॅरलल स्ट्रोक होता. काऊ कॉर्नरला झेल देऊन फलंदाज पहिल्या चेंडूवर होतोय बाद. 5 चेंडू 14ची गरज. 5 ball 14. प्रत्येक क्षण आता महत्वाचा होऊन बसलेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला सामना प्रेक्षकांच्या लक्षात राहतो आणि हा पहिला सामना तसाच अगदी घडतोय. चापेवाडी चषक 2024 मधला हा पहिला सामना. आजचा गट आहे आमंत्रित आणि आमंत्रित गटामधले हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विरातन खुर्द आणि एका बाजूला डोंगरे आणि आता एका बाजूला खेळ होतोय गोलंदाज करणचा. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवलेली आहे. खूप चांगला झेल टिपलेला आहे काऊ कॉर्नरला. रोशन यांच्या वतीनं फ्लॅटेड स्ट्रोक होता. फ्लॅटेड स्ट्रोक कॅच करणं खरं तर क्षेत्ररक्षकासाठी कठीण असते, पण आपल्या संघाची इब्रत राखताना आपल्याला 100% योगदान द्यावं लागेल आणि तेच योगदान रोशन यांच्या वतीनं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचताय स्वप्नील 7व्या क्रमांकावर. 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर एक स्लीप पॉईंट तैनात केलेला आहे. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, कव्हर पॉइंट, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. 5 चेंडू आवश्यकता 14ची. पंचांच्या डावीकडून बॉलर तयार. करण राईट आर्म आउट द विकेट. फुल टॉस बॉल आणि त्या बॉल साठी मी आहे तयार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. स्वप्नीलच्या वतीने येतोय पहिल्या चेंडूवर सिक्सर. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. वर्षाला सन्माननीय जयश्री गरत यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. जयश्री या व्यासपीठावर. हा षटकार आलाय. भावेश पवारचे ते प्रचंड समर्थक आहेत, प्रचंड मोठे समर्थक आहेत. या आपला सरस स्वागत आहे. धावसंख्या झालेली आहे 50. आवश्यकता 8ची. बॉल शिल्लक 4. 4 चेंडू 8. नवीन फलंदाज स्वप्नीलने खेचला एक दमदार षटकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी निर्देश देत आहेत. आता गोलंदाजांनी चॅलेंज केलेलं आहे. डिसिजनला ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आपण दिलेले आहेत आणि त्याचमुळे त्याच संधीचा वापर गोलंदाज करतायत, कारण एक धाव महत्वाची आहे आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉलच असणार आहे. रिव्ह्यू लॉस्ट. पंचांच्या निर्णयावर नक्कीच आपण ठाम राहिलेलो आहोत आणि रिव्ह्यू लॅब झालेला आहे, संपलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या पोहोचते 51. या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 7 धावांची. बॉल शिल्लक असतील 4. 4 चेंडू 7ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. करण. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. फुल टॉस होता, लोवर फुल टॉस होता. 2 फलंदाज एकाच एंडला, त्याचमुळे एका फलंदाजाला सॅक्रिफाईस द्यावं लागेल आणि फलंदाज होत आहेत बाद. स्वप्नील धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परत येईल. इक्वेशन बदललेलं आहे. बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 7 धावांची. वर्षाला
संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला सांगतोय मी खरं खरं सार सांगतोय मी खरं खरं आज सफाले शहराचा चषक भरलाय एक नंबर आज सफाले शहर स्वप्नीलच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की माझ्या वतीने षटकार आलाय तरी मला सॅक्रिफाईस का द्यावं लागते, कारण कॅपॅसिटी आहे फलंदाज जतीन यांच्याकडे. तो विश्वास त्याने दर्शवला की मी हा सामना फिनिश करू शकतो आणि पाहूया तो दृढ विश्वास आपल्या संघाला जिंकून देतोय का. जतीनचा 3 चेंडू 7ची गरज आहे. पुन्हा एकदा ती माहिती आयोजकांच्या वतीनं कंपल्सरी चेस म्हणजेच या 7 धावा पूर्ण कराव्याच लागणार आहे. तर चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्च्या फलंदाजांना लेफ्ट हँडेड बॅटर जतीन तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदल अपेक्षित आहे कॅप्टनला डोंगरेच्या, कारण एकही संधी आपण फलंदाजाला देणार नाही आहोत. त्यासाठी आपण थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. तीच भावना विकेटकीपरच्या मनामध्ये, तीच भावना गोलंदाजाच्या मनामध्ये. 3 चेंडू 7ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जतीन. बॉलिंग ट्रॅकवर करण तयार. ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. फक्त बॅट स्विंग पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मिड विकेटला बॅटचा फेस क्लोज केला. बॅट आणि बॉल मध्ये डिस्टन्स पाहायला मिळालं. इक्वेशन बदलते. 2 चेंडू 7ची गरज. 2 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमचा प्रत्येक निर्णय योग्य असेलच असं नाहीये, पण तो निर्णय योग्य ठरवण्याची धमक तुमच्यामध्ये असायला हवी आणि पाहूया ती धमक आहे का फलंदाज जतीनकडे. 2 चेंडू 7ची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. या चेंडूवर 100% योगदान दोन्ही संघांना द्यावं लागेल. 2 चेंडू 7ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले हा स्ट्रोक खेळताना आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय चुकला जतीनचा. सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि आता स्वतःच्याच पायावर धोंडा मारलाय की काय असंच प्रतीत होतोय. 1 चेंडू आवश्यकता 7ची. एक चेंडू सामना संपला नाही अजून. कंपल्सरी बोललो मी, 3दा बोललो कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. आता तुम्ही चुकी केली तर तुमचं नुकसान. तर राजेंद्र घरत साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या व्यासपीठावर राजेंद्र घरत साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे प्लीज. शशिकांत घरंचे बंधू राजेंद्र घरत साहेब आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं. 1 चेंडू 7ची गरज. मी उल्लेख केला होता या ठिकाणी श्रीकांत भोईर सर देखील उपस्थित होते की जो फलंदाज षटकार खेचतोय त्याला सॅक्रिफाईस का द्यावं लागतंय आणि आता तो निर्णय चुकलेला आहे. जतीन यांचा 1 चेंडू 7ची गरज आहे आणि कंपल्सरी चेस म्हणजेच या 7 धावा पूर्ण कराव्याच लागणार आहेत विरातन खुर्द या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच 9व्या क्रमांकावर अक्षय, ज्याला आता निर्भय फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. करण शेवटचा बॉल घेऊन सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. 1 चेंडू 7ची गरज आहे. सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचलाय आणि ह्या चापेवाडी चषक 2024ची सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. आमंत्रित गट या ठिकाणी आपण पाहतोय आणि आमंत्रित गटातला हा पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले सामने प्रेक्षकांच्या लक्षात राहतात आणि हा तो सामना आहे. 1 चेंडू 7ची गरज. 1 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग मार्ग बॉलर तयार. करण आपल्या संघाचं भविष्य आपल्या खांद्यावर घेताना स्ट्रायकिंग एंडला अक्षय. स्लोवर 1 आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम डोंगरे. लव बॉयज डोंगरे संघ ठरलेला आहे विजेता. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम स्पोर्ट्स चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. हँडशेक करून आपण मैदान रिकामी करायचं आहे. एका रांगेत आज जा. एकमेकांना आपण शुभेच्छा द्या. एकमेकांचं सांत्वन करा. खेळ भावना जपा. प्रत्येकाने चांगला खेळ खेळलेला आहे त्याचमुळे एकमेकांना हँडशेक करूनच आपण मैदान रिकामी करायचं आहे. दोन्ही एका रांगेत आहे प्लीज. एका रांगेत. एका रांगेत त्यात घोळक्यात येऊ नका. क्रिकेटचं मैदान आहे. एका रांगेत यायचंय. विरातन खुर्द आणि डोंगरे टीम. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. तर आमचे धावसंख्या नोंदक त्या ठिकाणी काम करत आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शेखर यांना जातोय. शेखर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्वरित त्या ठिकाणी ती टी शर्ट वितरित करणार आहोत. जी टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे अंकुशी भोईर आणि अल्पेश भोईर यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे.